केले ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही केले ते अशोकराव कधीच करू शकत नाही. कारण हे जादू, हे रहस्य मला आणखी कळालं नाही. मी गेले 30-35 वर्ष झालो, जेव्हा राजकारणात झालो तेव्हापासून भोशीकर साहेबांच्या नेतृत्वात काम करतो. मी कुठल्याही पक्षात असतो. महाराज आम्ही सगळ्यांना कोण्या ना कोण्या निमित्तानं पक्ष बदलले, पण भोशीकर साहेबांनी पक्ष बदलले. तर कुठेही राहिलं तर माझ्या पाठीमागे आशीर्वाद आहे. ते सत्य आहे आणि जे सत्य आहे त्याला बोलणंच पाहिजे. आणि मला असं वाटते की या 35 वर्षात मला भोशीकर साहेब कळाले नाही, पण या मंचावरच्या कोणाला भोशीकर साहेब कळाले नसतील असा माझा अंदाज आहे. तर हे एक असं नेतृत्व आहे, एक असं रसायन आहे, प्रत्येकाला आपलं वाटतं. त्यांनी आपुलकीने अनेक लोकांवर प्रेम केलं, अनेक लोक त्यांना बदलली, पण भोशीकर साहेब जे बदलून गेले त्यांचंही स्वागत हातून मुखानं करणारं एकमेव या जिल्ह्यातलं नेतृत्व. मी जिल्हा परिषदेला पहिल्यांदा उभा राहिलो. माझ्यासोबत आमचे मित्र अशोकरावजी देशमुख, आमच्या हृदयाच्या भगिनी शकुंतला ताई होत्या. त्या काळामध्ये भोशीकर साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषद निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळेस कन्नड आणि लोहा तालुका एकत्र होता. कन्नड आणि लोहा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण जागा जिंकल्या पाहिजे याच्यासाठी भोशीकर साहेबांनी अहोरात्र मेहनत केली आणि सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. कालांतराने कोण कुठं केला, कोण कुठं केला त्या गोष्टी सांगत बसण्याचा का पोलिसांना वेळ नाही. आणि बी गॅसवर बोलत बसला तर आणखी मान्यवर इथं बोलणार आहे. परंतु भोशीकर साहेबांना माझी आज विनंती राहणार आहे की भोशीकर साहेब या वयाची अशी तब्येत नाही, याचं गमत तुम्ही आजच्या समोर सांगितलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती. म्हणजे त्याच्यातून आम्हाला काही घेता येईल कळत आजपर्यंत कळलं नाही. बऱ्याच वर्ष आम्ही तुमच्याकडून शिकलो आणि तुमच्याकडून शिकलो म्हणून इथपर्यंत टिकलो. ते पण गोष्ट सत्य आहे, त्याच्यामध्ये काही लपून ठेवण्यासाठी कुठल्याही पदावर असो. भोशीकर साहेबांनी काँग्रेसचा बालेकिल्ला ढाळू नये याच्यासाठी प्रयत्न केला. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य, विधानसभेचे सदस्य, माना असेल, खाली ग्रामोदय असेल व विधानमंडळात गेल्याच्या नंतर जेवढ्या कमिट्या असतील त्या सगळ्या कमिट्यावर असेल आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांपासून ते देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्याच्या संपर्कात येणारा नेता आज माझ्या भूमीमध्ये आहे. आज जिल्ह्याचं नेतृत्व करतोय याचा सर्वस्वी गर्व आणि अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. भोशीकर साहेबांनी नेहमीच आम्हाला मुलासारखं समजून प्रेम केलं. खरं तर आमची खूप वेगळी स्टोरी आहे. तिकडे आमच्या वडिलांना वडील नव्हता, तिकडे भोशीकर साहेबाला प्रेम होतं. त्या सगळ्या आमच्या घरगुती याच्यामध्ये मी जाणार नाही. परंतु त्या काळापासून आमचे वडील कैलासवासी मंजुळा पाटील चिखलीकर आणि भोशीकर साहेबांचे जे संबंध होते ते संबंध आजही आम्ही टिकवण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केलेला. भविष्यात जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत भोशीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं काम करू एवढे या ठिकाणी सांगतो. मला खूप गोष्टी बोलायच्या होत्या, परंतु आपल्या सगळ्यांना विविध कार्यक्रम आहेत, सगळेच मान्यवर आहेत. खरं तर सपकाळ साहेब मुंबईवरनं मुद्दाम एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या सन्मानासाठी आले. मी खरंच मनापासून सपकाळ साहेब आपलं आमच्या भूमीमध्ये स्वागत करतो. असा पक्षामध्ये आता एकनिष्ठ राहणारा नेता शोधूनही सापडेल की नाही. कोण कशामुळं गेलं, कोण कशामुळं गेलं. ताई मी खूप पक्ष बदलले, मी काही घाबरून पक्ष बदलले, कोण वेगवेगळ्या करणारे पक्ष बदलले, पण भोशीकर साहेबांनी आणखी पक्ष बदलला नाही. हे एकनिष्ठ तत्व, एकनिष्ठ नेता कसा असावा तर भोशीकर साहेबांसारखा असावा. मी भोशीकर साहेबांना
आता शताब्दीची आता सर्वांनी शुभेच्छा दिल्या, तुम्ही पार करणार आहात याची खात्री आम्हाला आहे. पण व्यासपीठावरची सगळीच मंडळी तुमची शताब्दी साजरी होताना उपस्थित राहावी अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय